नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही धर्मदाय आयुक्त कार्यालय पद भरतीसाठी आपण फॉर्म भरला होता, एक्झाम झाली, मात्र त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. तर मग ती कशा पद्धतीने असणार आहे, कट ऑफ कसा लागणार आहे, पूर्ण डिटेल व्हिडिओ हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार. धर्मदाय आयुक्त कार्यालय याची रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे, तर मग ती कशा पद्धतीने असणार आहे, त्याचा कट ऑफ कसा लागणार आहे, डिटेल व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीने रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे. पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग बघा मग कशा पद्धतीने असणार आहे, स्कोर्स कसा असणार आहे, रिस्पॉन्स मध्ये काय काय दिलेलं आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालय ज्यांना म्हणजे ज्यांनी ही एक्झाम दिलेली आहे तर निगेटिव्ह मार्किंग या एक्झाम साठी नव्हतीच. धर्मदाय आयुक्त कार्यालय पद भरतीची जी एक्झाम ज्यांनी दिली आहे 2025 ची, तर त्याच्यामध्ये स्कोर काय आला आहे किंवा कशा पद्धतीने असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग आपला प्रश्न किती प्रश्न होते, 100 प्रश्न होते 200 मार्क्सला. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये आपल्याला दिसणार आहे तर एक प्रश्न किती 2 मार्क्सला हा प्रश्न आहे. तर रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये मग सर्वांनी चेक करायचं आहे, म्हणजे चॅरिटी ऑफिसच्या www.charity.com या वेबसाईट वर जाऊन त्याच्यानंतर आपल्याला ते पेज ओपन होईल. त्याच्यावर जाऊन आपला जे कोणी आपण सुरुवातीला ईमेल आयडीला आपण फॉर्म भरता वेळेस एक ईमेल येतो, त्याच्यावर आपल्याला आयडी पासवर्ड हा दिलेला असतो. तर त्याच्यावर जाऊन आयडी पासवर्ड टाकून आपले हे ओपन करायचे आहे. त्याच्यावर तिथे दिसतंय आपल्याला आपण जिथून हॉल तिकीट डाउनलोड केलं होतं तशा पद्धतीने तिथेच रिस्पॉन्सिबिलिटी आलेली असेल. त्याच्यावर आपण कशा पद्धतीचा पूर्ण फॉर्म फिलअप केलेला पूर्ण डिटेल मध्ये तिथे दिसतंय. तर बघा मग तर रिस्पॉन्सिबिलिटी नंतर मग टोटल मार्क्स कसे असणार आहेत, काय त्याला निगेटिव्ह मार्किंग ही नव्हतीच. तर मग ऑब्जेक्ट सुरुवातीला काय विचारणार आहे, ऑब्जेक्शन आपण म्हणजे आपण जे प्रश्न सोडवले आहेत ते बरोबर आहे की नाही त्याच्यावर, म्हणजे आपला प्रश्न चुकीचा आला होता, आपण आन्सर हे मग तर चुकीचंच असणार. त्याच्यावर पहिल्यांदा काय ऑब्जेक्शन लिस्ट येणार, त्याच्यानंतर काय येणार सेकंड काय येणार, नंतरची सेकंडची रिस्पॉन्सिबिलिटी येणार, रिस्पॉन्सिबिलिटी ही सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी ही येणार. मग त्याच्यानंतर काय प्रोसिजर असते, त्याच्यानंतर जनरल मेरिट लिस्ट म्हणजे GMC जनरल मेरिट लिस्ट ही त्याच्यानंतर येणार. त्याच्यानंतर काय होणार, मग त्याच्यानंतर काय होणार, सिलेक्शन होणार. सिलेक्शन लिस्ट ही येणार. त्याच्यानंतर काय वेटिंग लिस्ट येणार, वेटिंग लिस्ट ही त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट येणार. त्याच्यानंतर काय येणार, त्याच्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येणार. तर मग अशा पद्धतीने हे असणार आहे. सुरुवातीला ऑब्जेक्शन घेणार, नंतर सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येणार, त्याच्यानंतर जनरल मेरिट लिस्ट ही लागणार आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, सिलेक्शन लिस्ट येणार, त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट येणार, प्रतीक्षा यादी, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अशा पद्धतीने म्हणजे कमीत कमी एका महिन्याचा कालावधी हा लागतच असतो याच्यासाठी प्रत्येक जण. तर ही एक्झाम TCS कंपनी मार्फत झालेली आहे. तर मग हे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नव्हती. तर मग रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर मग नंतर काय नॉर्मलायझेशन होणार. नॉर्मलायझेशन ज्यांना कोणाला आता कट ऑफ कितीचा ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 180 ते म्हणजे ज्यांना कोणाला आता 180 आलेले आहे त्याला नंतर नॉर्मलायझेशन मध्ये किती 190 हे होऊ शकतात. म्हणजे नॉर्मलायझेशन हे जसं तलाठी भरतीला झालं होतं, तलाठी भरतीचा स्कोर काय आला होता 202 स्कोर आला होता. माझा पेपर किती मार्कचा होता, 200 मार्कचा. नॉर्मलायझेशन मध्ये हे आपले मार्क्स हे वाढतच जात असतात. अशा पद्धतीने धर्मदाय आयुक्त कार्यालय याची रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. त्याच्यावर जाऊन आपल्याला चेक करायचं आहे, किती आलेली आहे, जे काय कट ऑफ असणार आहे ते आता आपल्याला नक्कीच कळेल की कोणाला किती स्कोर आलेला आहे. 180 ते 190 होण्याची शक्यता ही असते नॉर्मलायझेशन मध्ये. म्हणजे टोटल किती 200 मार्क्सचा पेपर होता, 200 मार्क्सचा पेपर होता. त्याच्यानुसार मग आता कोणाला 202 पण पडू शकतात, कारण याला निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे. अशा पद्धतीने ज्यांनी कोणी धर्मदाय आयुक्त कार्यालय याचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे.